म्हणजे रिसेंटली मी एका मीटअप इव्हेंटला गेले होते आणि तिथे अख्ख्या भारतातून बरेच लोक आले होते आणि सगळे एकदम छान इंग्लिशमध्ये बोलत होते. पण जसं की तुम्हाला माहिती आहे, मी तर इंग्लिश शिकवते, त्यामुळे जरा जरी काही चुका झाल्या ना की मला त्या लक्षात येतात. आता ऑफकोर्स मी लगेच त्या माणसावर जाऊन सांगत नाही तोंडावर की अरे तुम्ही इकडे चुकला आहात, तिकडे चुकलात. पण सांगायचं कारण हे आहे की लोक एवढ्या मोठ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर येऊन सुद्धा इंग्लिश बोलताना चुका करतात, मिस्टेक्स करतात आणि ते सुद्धा ग्रामॅटिकली मिस्टेक करतात बरं का. अगदी साधी मिस्टेक असते ती. फ्लुएंट इंग्लिशमध्ये बोलणे म्हणजे काय बरं? न अडखळता बोलणे, कॉन्फिडेंटली बोलणं किंवा वेगवेगळे फ्रेजेस यूज करणं, अनकॉमन वर्ड्स वापरणं. मी ज्यांच्याशी बोलत होते ना त्यातले बरेच जण हे सगळं करत होते. ओके, म्हणजे फ्लुएंट इंग्लिश बोलण्याचे सगळे पॉइंट्स त्यांच्यामध्ये होते, चेकलिस्ट सगळे ते टिक झाली होती. पण सगळ्यात मेन ते जे चूक करत होते ते म्हणजे बऱ्याचदा मी असं ऑब्झर्व केलं, कधी कधी शब्द असतात बघा, इन, ऑन, ॲट, ऑफ, फ्रॉम, विथ, अबाउट, हे जे वापरतात ना ते बरेचसे जण चुकत होते. आणि त्यांच्यासारखं आपल्या यूट्यूब पलटनचं, म्हणजे आपली जी इंग्लिश पलटन आहे, तुम्ही आता माझी फॅमिलीच आहात, तुमचं व्हायला नको म्हणून आजचा हा खास व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला हे सगळं बोलताना नेमकं कसं, कुठे, कधी वापरायचं आणि कसं चुकायचं नाही हे सांगणार आहे. आता जरा स्क्रीनवरची ही वाक्य जी आहेत काळजीपूर्वक पहा. ठीक आहे, 4 वाक्य मी स्क्रीनवर दाखवतीये. पहिलं वाक्य काय आहे? आय ईट इन द मॉर्निंग. सेकंड सेंटेन्स आहे आय ईट इन द आफ्टरनून. थर्ड सेंटेन्स इज आय ईट इन द इव्हनिंग. आणि फोर्थ सेंटेन्स इज आय ईट इन द नाईट. म्हणजे मी सकाळी खाते, दुपारी खाते, संध्याकाळी खाते, रात्री खाते. ठीक आहे, आता मित्रांनो या स्क्रीनवर 4 वाक्य तुम्हाला दिसत आहेत, पण तुम्हाला माहिती आहे का की त्यातलं एक वाक्य जे आहे ते चुकीचं आहे. हो, तुम्हाला 4ही वाक्य दिसताना तर बरोबर वाटली, बरोबर, पण एक त्यातलं चुकीचं आहे. आता तुम्हाला काय वाटतंय, कुठलं वाक्य चुकीचं आहे? मला जरा कमेंट करून सांगा. 1 2 3 का 4? कुठलं सेंटेन्स रॉंग आहे पटकन कमेंट करून सांगा. ठीक आहे, ज्यांना आता येत नाहीये त्यांना मी सांगते. तर बघा, ही 4 वाक्य आपल्या समोर आहेत आणि या 4ही वाक्यांमध्ये पहिलं वाक्य, दुसरं वाक्य आणि तिसरं वाक्य अगदी बरोबर आहे. जे चौथं वाक्य आहे, फोर्थ सेंटेन्स जे दिसतंय तुम्हाला, ते अगदी चुकीचं आहे. काय आहे कारण त्याचं? कारण जेव्हा आपल्याला नाईट हे म्हणायचं असतं तेव्हा तिथे इन द येत नाही. तिकडे इन द च्या ऐवजी लागतो ॲट. ओके, ॲट नाईट. काहीही असू दे, ओके, नाईट जेव्हा म्हणता ॲट नाईटच येतं, इन द नाईट येत नाही. म्हणजे आपलं वाक्य बनेल आय ईट ॲट नाईट. आय ईट इन द नाईट येत नाही. हा इंग्लिशचा रूलच आहे. ठीक आहे, नाईटच्या वेळेस इन द येत नाही, ॲट येतं. सांगायचं कारण तुम्हाला कळलं, छोट्या छोट्या मिस्टेक्स असतात आणि आपण त्या करतो. तर आजचा व्हिडिओ ह्याच्यासाठीच आहे. अजून एक एक्झाम्पल बघूया बरं का, पटकन बरं का, लक्ष द्या. आता अजून 4 सेंटेन्सेस सांगते, ह्यातले पण मला 4 सेंटेन्सपैकी कुठलं चुकीचं आहे ते मला सांगा. वाक्य सांगू. आय एम ऑन द बस, आय एम ऑन द फ्लाईट, आय एम ऑन द बोट, आय एम ऑन द कार. कुठलं वाक्य चुकीचं वाटतंय? 1 2 3 का 4? लवकर मला सांगा. येस मंडळी, इकडे सुद्धा फर्स्ट सेंटेन्स, सेकंड सेंटेन्स आणि थर्ड सेंटेन्स बरोबर आहे. फोर्थ सेंटेन्स चुकीचं आहे. आय एम ऑन द कार आपण असं म्हणत नाही. इथे ऑनच्या जागी आपण म्हणणार आहोत इन. आय एम इन द कार. ठीक आहे, हे करेक्ट वाक्य आहे. मग असं का बरं? तर यासाठी खूप सारे ग्रामरचे रूल आहेत आणि प्रत्येक रूलच्या मागे वेगवेगळे कन्सेप्ट्स आहेत. पण मंडळी अजिबात घाबरू नका. डोंट फिअर वेन ऐश्वर्या इज हिअर. आता एवढं सगळं ग्रामर, रूल, कन्सेप्ट अगदी डिटेलमध्ये न जाता, कारण बोर होईल तुम्हाला आणि झोपा येतील, मी तुम्हाला खूपच सोपी आणि मस्त अशी ट्रिक सांगणार आहे. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर तुम्हाला नक्कीच समोरचा बोलताना सुद्धा समजेल की अरे तो बरोबर बोलतोय का जरासा चुकलेला आहे. पण म्हणजे तो चुकलाय म्हणजे याचा अर्थ असा नाही की आपण त्याला लगेच जाऊन सांगायचं की अरे तू चुकीचं बोलतोयस. पण जस्ट तुमचा कॉन्फिडन्स देखील वाढेल ना, तुम्हाला कळेल की अच्छा हे असं बोलायचं आहे. त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे. आता जेव्हा आपल्याला म्हणायचं आहे शोधणे, त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचं आहे? तेव्हा वापरायचं आहे लुक
फॉर. आता ज्या ज्या वेळेस तुम्हाला शोधणे म्हणायचं आहे त्याच्या वेळेस तुम्ही फक्त लुक असं नका लक्षात ठेवू. काय लक्षात ठेवा? लुक फॉर. अशा गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवल्यात तर जास्ती चांगल्या पद्धतीने तुम्हाला सेंटेन्स कन्स्ट्रक्ट करता येईल. आय एम रेडी टू लुक फॉर दॅट कार. मी ती गाडी शोधायला तयार आहे. आय एम रेडी टू लुक फॉर दॅट कार. आता जेव्हा तुम्हाला म्हणायचं आहे की बघणे, ठीक आहे, बघणे, तेव्हा काय म्हणणार आहात? लुकच येणार आहे, पण लुक ॲट, बघणे, लुक ॲट. फॉर एक्झाम्पल लुक ॲट मी, माझ्याकडे बघ. ओके, माझ्याकडे बघ, लुक ॲट मी. सो लुक फॉर म्हणजे काहीतरी शोधणे आणि लुक ॲट जेव्हा येतं तेव्हा बघ, माझ्याकडे बघ, लुक ॲट मी, माझ्याकडे बघ. आता जेव्हा तुम्हाला म्हणायचं आहे काळजी घेणे त्यावेळेस म्हणणार आहात लुक आफ्टर. बघितलं का तुम्ही की नुसतं तुम्ही टू वापरताय, फॉर वापरताय, त्याच्याने किती फरक पडतो अर्थांमध्ये. आता लुक आफ्टर नावाचं पण एक वेगळं आहे. लुक आफ्टर म्हणजे काळजी घेणे. प्लीज लुक आफ्टर माय सिस्टर म्हणजे कृपया माझ्या बहिणीची काळजी घे. प्लीज लुक आफ्टर माय सिस्टर. तर मित्रांनो, आता मी अजून काही असे रोज लागणारे शब्द सांगते आहे. त्याच्यामध्ये वर्ब सोबतच इन, ऑन, ऑफ, ॲट हे शब्द जोडले आहेत. कारण अर्थ आणि वाक्य एक एक्झाम्पल म्हणून बघूयात म्हणजे तुम्हाला जास्ती चांगल्या पद्धतीने कळेल. आणि असंच असं तुम्ही लक्षात ठेवलं ना मग ग्रामरमध्ये जास्ती गोंधळ नाही होणार. ठीक आहे. नेक्स्ट आहे ऐकणे. कृपया हे म्युझिक ऐकणे. लिसन टू. प्लीज लिसन टू दिस म्युझिक. लिसन टू. आता कशाच्या तरी शेजारी म्हणायचं आहे. कशाच्या तरी शेजारी म्हणजे मी माझी ॲक्टिवा तुमच्या गाडीच्या शेजारी लावली आहे. काय म्हणणार आहात? नेक्स्ट टू. नेक्स्ट टू म्हणजे शेजारी. आय हॅव पार्क्ड माय ॲक्टिवा नेक्स्ट टू युअर कार. आय हॅव पार्क्ड माय ॲक्टिवा नेक्स्ट टू युअर कार. आता नेक्स्ट टाइम जर का तुम्हाला शेजारी म्हणायचं असेल तर नुसतं नेक्स्ट वगैरे असं एक दोन शब्द लक्षात नका ठेवू. कन्सेप्ट लक्षात घ्या. शेजारी म्हणजे नेक्स्ट टू. ठीक आहे. आता कशाच्या तरी समोर, आता घरासमोर कारंज आहे हे सांगायचं असेल तर आता कशाच्या तरी समोर म्हणजे आपण काय लक्षात ठेवतो? अच्छा, फ्रंट. ओके, म्हणजे फ्रंट म्हणजे समोर. पण नुसतं फ्रंट म्हणजे समोर असं लक्षात न ठेवता तुम्ही काय लक्षात ठेवा? इन फ्रंट ऑफ. ठीक आहे. इन फ्रंट ऑफ ही फ्रेज लक्षात ठेवा ना. म्हणजे तुम्ही म्हणू शकता द फाउंटन इज इन फ्रंट ऑफ द बिल्डिंग. तुम्हाला सेंटेन्स कन्स्ट्रक्शनला खूप इझी जाणार आहे. ठीक आहे. हा व्हिडिओ तुम्ही परत बघा. हा एकदा जर पूर्ण बघाच, परत परत बघा, तुम्हाला वाक्यरचना खूप चांगल्या पद्धतीने जमेल. कमीत कमी चुका होतील बघा. ठीक आहे. इन फ्रंट ऑफ म्हणजे कशाच्या तरी समोर. द फाउंटन इज इन फ्रंट ऑफ द बिल्डिंग. आता कशा तरी पासून ते पर्यंत म्हणजे काय? मी सहसा 10 ते 6 काम करते. इंग्लिशमध्ये कसं म्हणणार आहात? फ्रॉम आणि टू हे दोन वर्ड्स यूज करणार आहात. म्हणजे काय? आय युजली वर्क फ्रॉम 10 to 6. आय युजली वर्क फ्रॉम 10 to 6. 10 ते 6. ओके, 10 वाजल्यापासून ते 6 वाजेपर्यंत. फ्रॉम 10 to 6. ओके. नेक्स्ट इज अवलंबून राहणे. म्हणजे कोणावरही अवलंबून राहू नका असं आपल्याला जर म्हणायचं असेल तर अवलंबून राहणेला काय म्हणतात? डिपेंड ऑन. डिपेंड ऑन बरं का. डोंट डिपेंड ऑन एनीबडी. डोंट डिपेंड ऑन एनीबडी. प्रतीक्षा करणे. कृपया माझी प्रतीक्षा कर. प्रतीक्षा करणे इज वेट फॉर. प्लीज वेट फॉर मी. प्लीज माझ्यासाठी थांब तू. ओके, वेट फॉर. नेक्स्ट इज पूर्तता करणे. म्हणजे बघा, रेस्टॉरंट व्हेज आणि नॉन व्हेज दोन्हीची पूर्तता करतं. म्हणजे काय? केटर टू. केटर टू म्हणजे केटरिंग नव्हे. केटर टू म्हणजे काय? द रेस्टॉरंट केटर्स टू बोथ व्हेज अँड नॉन व्हेज. म्हणजे दोघांची पूर्तता करतंय. द रेस्टॉरंट केटर्स टू बोथ व्हेज अँड नॉन व्हेज. आता घेऊन येणे म्हणजे काय? मी काय ते उत्कृष्ट कल्पना घेऊन आलेली आहे. ओके, काहीतरी आपल्याला एक आयडिया आलेली आहे. काय म्हणणार आहात इंग्लिशमध्ये? केम अप विथ. आय केम अप विथ अन एक्सलंट आयडिया. आय केम अप विथ अन एक्सलंट आयडिया. केम अप विथ. नेक्स्ट इज सहन करणे. सहन करणे, त्याची सततची तक्रार मी सहन करू शकत नाही. इंग्लिशमध्ये कसं म्हणणार आहात सहन करणे? पुट अप विथ.
put up with. I can't put up with his constant complaining. I can't put up with his constant complaining. आता कोणातरी कडून ऐकणे, मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. म्हणजे काय? hear from. I would like to hear from you. Okay? I would like to hear from you. काळजी असणे, मला तुमच्या भावनांची काळजी आहे. ओके, काळजी असणे इज केअर अबाउट. केअर अबाउट. आय केअर अबाउट युअर फिलिंग्स. ओके, केअर अबाउट. सोडून देणे किंवा हार मानणे, कोणतीही परिस्थितीमध्ये हार मानू नकोस. ओके, दॅट इज गिव्ह अप. डोंट गिव्ह अप इन एनी सिच्युएशन. गिव्ह अप. ओके, गिव्ह अप. नेक्स्ट इज कशाबद्दल तरी चिंता करणे. ओके, चिंता करणे, त्याला त्याच्या परीक्षेच्या निकालाबद्दल चिंता होती. चिंता करणे, वरी अबाउट. ही इज वरीड अबाउट हिज एक्झाम रिझल्ट. ही इज वरीड अबाउट हिज एक्झाम रिझल्ट. कशावर तरी विश्वास ठेवणे, मला स्वतःवर विश्वास आहे. बिलीव्ह इन. आय बिलीव्ह इन माय सेल्फ. आय बिलीव्ह इन माय सेल्फ. सहकार्य करणे, आपण एकमेकांशी सहकार्य केलं पाहिजे. सहकार्य करणेला तुम्ही इंग्लिशमध्ये म्हणू शकता कोऑपरेट विथ. फक्त एक एक शब्द लक्षात ठेवू नका, नुसतं कोऑपरेट हे लक्षात न ठेवता कोऑपरेट विथ हे लक्षात ठेवा. 2 शब्द लक्षात ठेवा, म्हणजे सेंटेन्स कन्स्ट्रक्शनला इझी जाईल. मी हे कायम सांगते. आता बघा, वी शुड कोऑपरेट विथ इच अदर. आपण एकमेकांसोबत कोऑपरेट करायला पाहिजे. वी शुड कोऑपरेट विथ ईच अदर. नेक्स्ट इज विचारणे. नेहाने मदतीसाठी विचारलं किंवा तिने मदतीसाठी विचारलं. आस्क फॉर. आस्क फॉर. शी आस्क्ड फॉर हेल्प. आस्क्ड फॉर. ठीक आहे, आस्क फॉर. नेक्स्ट इज ग्रस्त असणे. ती आजाराने ग्रस्त होती. सफर फ्रॉम. ग्रस्त असणे म्हणजे सफर फ्रॉम. शी वॉज सफरिंग फ्रॉम इलनेस. शी वॉज सफरिंग फ्रॉम इलनेस. तर मंडळी, वाटले का तुम्हाला हे शब्द सोपे? जसं मी म्हटलं, जर का तुम्ही हे 2-2च्या कॉम्बिनेशनमध्ये शब्द लक्षात ठेवले, वारंवार वापरले, नुसतं ऐकून उपयोगाचं नाही बरं का. ठरवा तुम्ही की आज ह्याच्यातले मी 2 शब्द वापरेन, उद्या 2 शब्द वापरेन. तुम्ही कॉम्बिनेशनमध्ये जर हे शब्द लक्षात ठेवले तर सेंटेन्स बनवायला तुम्हाला अगदी इझी जाणार आहे. कारण 2 शब्द तर ऑलरेडी तुम्हाला सेंटेन्समधले येत आहेत. उरले थोडे, आधी एक वर्ड नंतर एक वर्ड मिळून अख्खं एक सेंटेन्स होऊ शकतं. तर थोडंसं नवीन ट्रिक्स ट्राय करा इंग्लिश शिकण्याचे. आपण दरवेळेस नेहमी त्याच गोष्टी करत असतो. आता हे 2 वर्ड्स ट्राय करा इंग्लिश लक्षात ठेवण्यासाठी. आणि मंडळी, जर तुम्हाला खरंच इंग्लिश शिकायचं असेल, स्टेप बाय स्टेप इंग्लिश शिकायचं असेल, लेसन वाईज शिकायचं असेल, घर बसल्या शिकायचं असेल, तर माझं ॲप डाउनलोड करा. स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या नावाचं माझं ॲप आहे. ॲप कसं डाउनलोड करायचं? तर डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या लिंक्स दिलेल्या आहेत. प्री रेकॉर्डेड कोर्सेस, झूम क्लासेस, बऱ्याच गोष्टी होत असतात. सिलेबस काय आहे, कसे असतात कोर्सेस वगैरे, सगळी माहिती तुम्हाला ॲपमध्ये मिळेल. त्यामुळे ॲप जरूर डाउनलोड करा. आणि इंस्टाग्रामवर मी रोज एक पोस्ट टाकत असते. तिकडे मी रोज 3 ते 4 सेंटेन्सेस टाकत असते मराठी टू इंग्लिश डेली लाईफसाठी. तर तुम्ही इंस्टाग्रामवर असाल तर मला तिकडे फॉलो करायला देखील विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मी 2दा व्हिडिओ टाकत असते आठवड्यातून, ट्यूसडे आणि फ्रायडे सकाळी 10 वाजता. त्यामुळे व्हिडिओ बघायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर.